मंडळी, अक्षय तृतीयेचा दिवस म्हणजे नशिबाचे दरवाजे उघडण्याची संधी। या दिवशी सोनं, गाडी, घर घेता आलं नाही म्हणून काही एक बिघडत नाही, कारण अशा काही मौल्यवान भाग्यकारक वस्तू आहेत की ज्यांची खरेदी केल्याने आपल्या आयुष्यात समृद्धी तसेच भरभराट निश्चितच येऊ शकते आणि महत्त्वाचं म्हणजे ते आपल्या बजेटमध्ये असेल। शिवाय वर्षभर या वस्तू सुख समृद्धी प्रदान करतील, कारण अक्षय तृतीया ही केवळ खरेदीची नाही तर भविष्य घडवण्याची ही संधी आहे। मोठ्या खरेदी शक्य नसतील तर छोट्या पण प्रभावी वस्तू तुम्हालाही मोठं यश, संपत्ती, समाधान देऊ शकतात। म्हणून त्या वस्तूंची माहिती आपण थोडक्यामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। 3.5 मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त असणाऱ्या अक्षय तृतीयेच्या दिवशी सोनं खरेदी केल्याने धनसंपत्तीचा कधीही क्षय होत नाही, अशी भावना पूर्वापार चालत आलेली आहे। मात्र सोन्याचे वाढते भाव लक्षात घेता सर्वांच्याच आवाक्यात येईल असं नाही। अशा वेळी समृद्धीकारक कोणत्या वस्तू घ्याव्यात जेणेकरून माता लक्ष्मीची कृपा अखंड आपल्यावर राहील आणि वास्तूमध्येही धनसंपत्ती अखंड टिकून राहील। तर मंडळी, तुम्ही पुढील वस्तू खरेदी करू शकता ज्या स्वस्तही आहेत आणि धनसमृद्धीचे प्रत्यक्ष प्रतीक देखील मानल्या जातात। शिवाय अक्षय तृतीयेला सर्वात सिद्धी योग देखील आहे, त्यामुळे या दिवशी केलेली खरेदी अनेक पटींनी वृद्धिगत होत असते, अर्थात वाढत जाते असं शास्त्र सांगतं। तर आता त्या वस्तू कोणत्या? तर त्यातली पहिली वस्तू आहे ती म्हणजे माती किंवा मातीचे भांडे, जसं की माठ। अक्षय तृतीयेला मातीचे भांडे खरेदी करणं सोने खरेदी समान मानले जाते किंवा मातीचा छोटा दिवाही तुम्ही खरेदी करू शकता। शास्त्रानुसार अक्षय तृतीयेला आणलेल्या मातीच्या भांड्याची पूजा करावी, कारण ते कलश स्वरूप मानलं जातं, ज्यामध्ये 33 कोटी देवी देवतांचा वास असतो। शिवाय हिंदू धर्मशास्त्रानुसार गाभाऱ्यामध्ये ब्रह्मा, कंठात महादेव आणि मुखात भगवान श्री हरी विष्णूंचा वास हा असतो। कलश हे परिपूर्णतेचं प्रतीक मानलं जातं आणि ज्या घरात कलशाची पूजा केली जाते त्या घरात सुख समृद्धी आणि शांती सदैव टिकून राहते। तसेच दुसरी वस्तू म्हणजे कापूस। कापूस हे सुबत्तेचं लक्षण मानलं जातं। आपण बाजारातून आणलेला कापूस जरी कमी पैशांमध्ये मिळत असला तरी शेतकऱ्याला त्यासाठी अनेक कष्ट घ्यावे लागतात आणि जेव्हा कापूस शेतकऱ्याच्या घरी येतो तो विकून शेतकरी धनवान होतो। म्हणून या शुभ दिवशी श्रीमंती आपल्याही वाटेला यावी म्हणून पांढरं सोनं म्हणजेच कापसाची खरेदी आपण आवर्जून करावी। पुढची वस्तू म्हणजे पिवळी मोहरी। याला सोन्याचा दर्जा दिला जातो। उत्तम आरोग्यासाठी राईचे तेल गुणकारी मानले जाते, म्हणूनच अक्षय तृतीयेच्या दिवशी पिवळी मोहरी किंवा मोहरीचे तेल खरेदी करावं व उत्तम आरोग्यासाठी त्याचा आपण वापर करावा, कारण आपलं आरोग्य ही आपली धनसंपत्ती आहे। पुढची वस्तू म्हणजे माता लक्ष्मीप्रिय कवड्यांची माळ। तसेच या दिवशी तांब्या पितळीची भांडी ही खरेदी केल्याने घरामध्ये धनसंचय वाढतो। तसेच कवड्यांची पूजा करून त्या तिजोरीमध्ये ठेवाव्यात, यामुळे उत्पन्नात वाढ होते असं ज्योतिषशास्त्र सांगतं। पुढची वस्तू म्हणजे खडे मीठ। खडे मीठ समुद्रातून निघालेले आहे। समुद्र मंथनाच्या वेळी लक्ष्मी पाठोपाठ मीठ बाहेर आले, म्हणूनच लक्ष्मी ही समुद्रकन्या आणि तिच्या पाठोपाठ आलेलं मीठ हे तिचा भाऊ मानलं जातं। म्हणूनच आपण मीठ सांडलं की क्षमा मागतो आणि जपून वापरतो। यामध्ये नकारात्मकता शोषून घेण्याची ताकद ही मोठ्या प्रमाणावर असते, म्हणून लादी पुसताना खडे मीठ टाकले जाते। असे मीठ अक्षय तृतीयेला आणून पूजलं जातं, यामुळे धनलाभ तसेच आर्थिक वृद्धी मोठ्या प्रमाणावर होत असते। तसेच जर सोने खरेदी शक्य नसेल तर चांदी खरेदी करावं। चांदीला देवी लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं। यामध्ये लक्ष्मीची पावलं खरेदी करण्याला विशेष महत्त्व आहे। तर मंडळी, अशा प्रकारे सोन्याव्यतिरिक्त या लक्ष्मीकारक वस्तूंची खरेदी आपण निश्चितच करावी, कारण अक्षय तृतीयेचा दिवस केवळ खरेदी करण्याचा नाही तर भविष्य घडवण्याची ही संधी आहे। मोठ्या खरेदी शक्य नसतील तर छोट्या पण प्रभावी वस्तूंची खरेदी आपण या दिवशी निश्चितच करावी, त्यामुळे मोठं यश, संपत्ती आणि समाधान आपल्याला निश्चितच लाभेल। श्री स्वामी समर्थ।